खूपच मोठा झालाय. तर मंडळी आता मी चाललो आहे नेटवर्कलावरती, कारण आपल्या व्हिडिओ ज्या आपण रेकॉर्ड केलेल्या आहेत त्यात आपल्याला अपलोडही करायचे आहेत. सो मी हा असा डोंगर चढून तिकडे वरती नेटवर्क येते त्या ठिकाणी जातो आहे लॅपटॉप घेऊन. व्हिडिओ एडिट केल्यात मी इकडे बसून, आता फक्त त्या एक्सपोर्ट करून मला अपलोड करायचे आहेत. तर फायनली 30 मिनटं डोंगर चढून आम्ही डोंगराच्या एकदम वरच्या भागाला आलेलो आहोत. आणि इकडे नेटवर्क पूर्ण फुल आहे. त्यामुळे आता इकडे बसून मी व्हिडिओ अपलोड करतो आणि मग पुन्हा खाली जाऊन आपण पुन्हा रेकॉर्ड करूया. आता आपण इकडे झाडाच्या खाली आपण बसूयात आणि आपलं काम सुरू करूयात. हां, तर हे बघा, ही जागा येते आमची स्पेशल जागा, आंब्याच्या बरोबर खाली. थोडं आता सावली त्या साईडला आहे, तरी पण आपण इकडे काहीतरी जागा करून बसूयात आणि आपलं लॅपटॉपकडून आपण आपलं काम चालू करूयात. तिकडे बसूयात, तिकडे जरा थोडं सपाट जागा दिसते. तर आता आपल्या दोन्ही व्हिडिओ कंप्लीट झालेले आहेत. मी इकडे बसून त्या अपलोड केलेल्या आहेत, तर त्या तुम्हाला आता चॅनलवरती बघायला मिळेल. तर आता मी इकडून निघतो आणि खाली जाऊन आपण नेक्स्ट व्हिडिओसाठी शूट करूया. आज होळीचा 3रा दिवस आहे आणि घरी मस्त मटणाचा वगैरे बेत आहे. पण घरी काय काय माणसं शाकाहारी आहेत, तर त्यांच्यासाठी मिरची भजी आम्ही बनवतोय आता. आणि इथे डाळ आहे, डाळ आणि शेंगा बटाट्याची भाजी आहे. आमच्याकडे भरपूर शेंगाच्या शेंगा आहेत, आमच्या इथे भरपूर झाड आहेत, त्यामुळे रोज आमच्या जेवणात शेंगा असतातच. तर आता आपण मिरची भजी करतोय. मिरची भजी करण्यासाठी मटणाचा प्रसाद दाखव. हा मटणाचा प्रसाद आहे. रक्ती आहे, आणि सार आहे आणि भात. लाईट मध्ये घेऊया. आमच्याकडे होळीला असं बकरा कापतात आणि त्या बकऱ्याचं हे प्रसाद म्हणून सगळ्यांना देतात. तर ही रत्ती आणि हा सार आणि भात हा प्रसाद आहे. तुमचं काय चाललं इकडे? वडे. खूपच मोठा झालाय. तुमचं काय चाललंय? मी वडे बनवतोय. आमचे गावचे वडे चालले आहेत. गावी वडे करताय. दोघी जावा नरम नाही ना झालं पीठ जास्त, जरा पातळ वाटतंय. थोडं वाटतं. मटण झालं म्हणून? हा, हे बघ छान झालं. बघ, दोन्ही एक रस्सा आणि मटण. कुठे आहे मटण? स्पेशल डिश आहे सगळे. बघ, हा मटण आहे आपला. सुकं मटण? हे सुक आहे, हे बघ मस्त बकऱ्याचं आहे. आणि रस्सा? रस्सा देते. हा रस्सा आहे आपला. अच्छा, मस्त रस्सा आहे. ठीक आहे. नंतर खाताना बघूया आपण. नाही, ते कुठे होते? काय ते शॉर्ट नाही घेतले. ते आपण जा मम्मी ह्याच्यावर. हे घे. तुमच्या इथे पण राखी असं मध्ये होल पाडतात ह्याला वड्यांना? भोकाचे वडे म्हणतात त्याला. काय काय जण काय काय जण करतात, काय काय जण नाही करत. आमच्याकडे नाही करत. होल नाही पाडत? नाही नाही, आमच्याकडे प्लेनच वडे करतात. गोल गोलच करते. झाला का तुमचा पहिला वडा? पहिला वडा झाला? हो. ह्याला होल नाही पाडलाच? बघा म्हटलं होल पाडतो खूप होता. मला टेस्ट करायला एक द्या, बघूया कसं झालं ते. रंगावरून मला समजते की थोडे अजून ते भाजायला पाहिजेत. ते पण एक खाऊन बघतो मी कसे झालेत ते. थोडं तेल जास्त आहे, तेल जरा कमी वापरा. तर आपण एक खाऊन बघूया कसं झालं. तो थोडा गरम आहे जरा. एकदम सिंपल मध्ये मस्त वाटतं ना, परसोना मध्ये एकदम छान.
छान झालं छान झालं छान झाले. मला पण दे बघू टेस्ट थोडीशी. बस खायचं काम. एवढा डोंगर जाऊन चढलो मी, तिकडे जाऊन 2 व्हिडिओ अपलोड करून आलो मी. दिसलं का वाघ? हो, मग मला बघून घाबरून पळाले ते. म्हणजे एवढा मोठा डुक्कर नाही तरी कधी आयुष्यात बघितला नाही. बोल. आम्ही व्हेजवाल्यांसाठी मस्त शेंगा बटाटा केलेला आहे. शेंगा आम्ही असं पौष्टिक खातो. बाकी आता आपण काय करतोय? आम्ही आता सरबतची तयारी करतोय. कसलं हे काय आहे? कसलं ज्यूस आहे? काय हा हे पायनॅपल ज्यूस आहे. आपण आता सगळ्यांसाठी पायनॅपल ज्यूस बनवत आहोत. बाहेर खूप माणसं आहेत, होळीच्या इथे काम करतायत. राखीने पाणी जरा जास्त टाकलं वाटतं मला आता. बरोबर आहे. पाणी हवंय अजून. नाही नाही, थांब एकदम मला दाखवा. तुम्हाला चव काय समजत नाही. बरोबर आहे बरोबर आहे. पाणी नका टाकू. बरोबर आहे, हे बरोबर आहे. आता तर आज होळीचा 3रा दिवस आहे आणि सकाळी आम्ही वडे मटण बनवलेलं. आज संध्याकाळी आता काहीतरी व्हेज आपण बनवणार आहोत. तर आम्ही आज बनवणार आहोत शेंगांचं सूप. तर ह्याची खासियत अशी की आमच्या गावात प्रत्येक घराच्या बाजूला एक शेंगाचं झाड आहे. आमच्याही इथे एक शेंगाचं झाड आहे, तुम्ही बघू शकता. तर त्याच्या आम्ही शेंगा काढलेल्या आहेत. आता त्याच्या मस्त सोडून आम्ही तुकडे करून घेतले आहेत. आता ह्याचं आम्ही सूप बनवणार आहोत, ते सुद्धा चुलीवर. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सुरुवात करूया. आता आपण शेंगा स्वच्छ धुवून घेऊया. तर हे बघा, आपली इकडे शेकोटीने आपली चूल तयार झालेली आहे आणि इकडे आपलं साहित्याची तयारी सुरू आहे. ह्या इकडे थोड्या शेंगा आम्ही साफ करून ठेवल्या आहेत, ह्या अजून साफ करायच्या बाकी आहेत. आणि हे आपले मास्टर शेफ. माहिती आहे ना. तर ह्या ज्या शेंगा आहेत त्या आपण असे तुकडे करून घेणार आहोत. थोडंसं कापून त्याला अशी सोलून आपण घ्यायची. अशा प्रकारे आपण त्याचे तुकडे करून घेऊया. नाही पटकन उकडतील मग मीठ टाकून. मिरचीची पेस्ट करून घेऊयात फोडणीसाठी. आणि कांदा टोमॅटो पण आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत. बाकी तिकडे कांदा टोमॅटो बारीक चिरते. आपण थोडंसं मिक्सरला पण लावूया आणि थोडंसं फोडणीला पण टाकूया. आणि आता मी इथे आलं लसूण पेस्ट बनवते. दिसते एखाद्याने काढा. हा काढ तिथला. हा भाजेल. आपल्या शेंगा मस्तपैकी शिजलेल्या आहेत.
छान असा उकळा आलेला आहे पाण्याला आणि शेंगा शिजलेल्या आहेत. आता आपण याची पेस्ट करून घेऊयात. जरा उकळायला पाहिजे, जरा शिजायला पाहिजे. शिजला आता. आता शिजलं मस्त. आता आपण शेंगा काढून घेऊ. हे जे उकळलेलं पाणी आहे ना ते आपल्याला फेकून नाही द्यायचं. त्याच पाण्यात आपण फोडणीला देऊया. शेंगा मस्त शिजलेल्या आहेत. तर ह्यातले जे मोठे मोठे जे शेंगा शिजलेल्या आहेत तर ह्यातले ना थोडेसे दाणे आपण साईडला काढून घेऊयात. आणि हा जो पल्प आहे त्या शेंगांच्या सालासकट आपण मिक्सरला एक पेस्ट करून घेऊयात. दाणे वरून थोडेसे दिसायला चांगले वाटतील ना, म्हणून थोडेसे जून दाणे काढून घेतो. आता हे सगळं मिक्सरला लावून घेऊयात. आता ही आपण शेंगा वाटून घेतलेल्या आहेत मिक्सरला. आता ह्या चाळणीच्या साहाय्याने आपण त्याच्यामध्ये त्याचा पूर्ण रस काढून घेऊयात. जरा अजून बारीक झालं असतं मस्त झालं. होतंय. चला झालं. ह्याचं सगळं निघेल. ती राहू दे, ती सोडून दे. स्टार्ट. हां. आता हा आपण शेंगांचा सगळा पल्प गाळून घेतलेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं शेंगा उकडलेलं पाणी टाकून ह्याला फोडणी देऊयात. आता आपण फोडणी टाकूयात. तेल, आता कांदा टोमॅटो, आधी आलं लसूण पेस्ट टाक आणि मिरची टाक. तेलात जरा जोरात बोला. आता तेलात आलं लसूण पेस्ट आपण टाकून घेऊयात. आलं लसूण पेस्ट आणि मिरची आपण तेलात मस्त टाकूया ना फोन. अरे हा तो चांगलं भाजलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घेतलाय तो आपण टाकून देऊ. टाकून येतं डायरेक्ट. टाक सर. थोडं थोडं टाक सर. मग हेच पाणी टाकत थोडा वेळ टाकला. नुसार मीठ टाकून घेऊ. बोल गुढी तर पटापट संपवून. अशा प्रकारे मस्त उकळी आलेली आहे सूपला. तुम्ही बघू शकता की कलरही छान आलेला आहे. अगदी झणझणीत असा सुगंध सुटलाय. झणझणीत काय तो शब्द समजला का? कारण इकडे कोणतरी माणूस ऑलरेडी टेस्ट करून झालाय. चल घेऊया चालू आहे मस्त घेऊया.